थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। पत्रकार आणि पत्रकारिता हे लोकशाहीतील महत्त्वाचे दुवे समजले जातात। यापैकी पत्रकार याला लोकशाहीचा चौथा खांब समजला जातो। परंतु आजच्या घडीला लोकशाहीचा चौथा खांब असलेला पत्रकार आपला स्वतंत्रपणा जपत आहे का? तो सरकार आणि त्याच्या यंत्रणांच्या चुकांवर जनतेच्या वतीने प्रश्न विचारत आहे का? की तो आजच्या सत्तेचा गुलाम बनला आहे? टीआरपीच्या नावाखाली उच्छाद मांडणारे जास्त आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नाला घेऊन सरकारला धारेवर धरणारे पत्रकार या देशात फार कमी आहेत। ज्यांच्या पत्रकारितेचा कणा आजही ताट आहे अशा काही निवडक पत्रकारांपैकी एक पत्रकार आहेत रवीश कुमार। रवीश कुमार सन 2019 सालच्या रॅम्से मॅगसेसचे पुरस्कार विजेते आहेत। त्यांच्या निर्भीड पत्रकारितेकरिता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। रवीश कुमार यांचा एनडीटीव्ही मधील रात्री 9 वाजताचा प्राइम हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर होता। नमस्कार, मैं रवीश कुमार ही त्यांची पहिली लाईन प्रेक्षकांची मन जिंकून घेत असे। रवीश कुमार आपल्या बातमी विश्लेषणात तथ्य आणि पुराव्यांसह केलेली मांडणी म्हणजे नवोदित पत्रकारांसाठी तो एपिसोड म्हणजे एक क्लासच असायचा। सन 1996 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत रवीश कुमार यांनी एनडीटीव्ही मध्ये काम केले। त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, कारण सर्वश्रुत आहे। पत्रकार रवीश कुमार यांच्या निर्भीड पत्रकारितेची दखल घेऊन त्यांच्या एकूणच पत्रकारितेच्या क्षेत्रातील जीवनावरील आधारित व्हाईल वी वॉच्ड, नमस्कार मैं रवीश कुमार, विनय शुक्ला दिग्दर्शित चित्रपट आला आहे। हा चित्रपट जवळपास 100 मिनिटांचा असून त्याला टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केल्यानंतर समीक्षक आणि चित्रपट प्रेमींनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले। खरं पाहता भारतातील पत्रकारिता, त्यातील आव्हाने, राजकीय हस्तक्षेप, सामाजिक राजकीय मुद्दे व त्यामागील दृष्टिकोन अशा प्रखर मुद्द्यांवर रवीश कुमार यांनी आपले पुराव्यांसह परखड मत मांडले आहे। तेच दिग्दर्शक विनय शुक्ला यांनी या चित्रपटात प्रतिबिंबित केले आहे। म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक जॉन ओलिव्हर यांनी या चित्रपटाची प्रशंसा करताना असे म्हटले की जर तुम्हाला हा चित्रपट आवडला नाही तर कमतरता चित्रपटात नाही तर तुमच्या विचार क्षमतेत आहे। टोरंटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने अमुंडसेन पुरस्कार देखील मिळवला आहे। रवीश कुमार यांच्या पत्रकारितेतील 10 विचारांचे चित्रण केलेला व्हाईल वी वॉच, नमस्कार मैं रवीश कुमार हा चित्रपट भारतातील मोजक्या चित्रपटगृहात आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दर्शकांसाठी उपलब्ध असू शकतो। हा माहितीपट पत्रकारिता आणि मीडियाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला शेअर करा। जय भीम, जय संविधान।